नमस्कार. काय काय आहे? सार बनवलेला आहे. दूध, गुळवणी, आमच्याकडे गुळवणी म्हणतात. पाण्यात गुळ टाकून बनवतात. भात बनवलेला. तर माझ्याकडं आज छोटासा कार्यक्रम आहे. माझी नात आहे, नंदेची नात. इथं देवीचं सजावट चालू आहे. इकडं सवासणींना नारळ आणून ठेवले, ब्लाऊज पीस. इकडं पुरणपोळीचा स्वयंपाक चालू आहे. माझी सून आहे, नंदेची सून आणि माझी मुलगी आहे. पोळ्या बनवत आहे. शृंगार आहे तो. शृंगार, नारळ आणि ब्लाऊज पीस. ताटा. तर इकडं मी देवीला ताटामध्ये ठेवलं आहे. तांदूळ वगैरे टाकले, ओटी भरण केलं, शृंगार ठेवला, फुलं पण ठेवले आणि आता सजावट करते. तर आपले देवी असते ना, कुलदेवी, तर कुलदेवीचं आहे ना, आपल्याला असं उदो करतो आपण. उदो करायचा असतो. तर आणि सवासणी जेव घालायच्या असतात. तर आता मंगळवार होता आज, तर मग मंगळवार होता तर सवासणी घालून टाकू म्हटलं. मग सवासणी घालण्यात बोलवलं. माझे फ्रेंड, मुलगी, सुना सर्व आलेल्या येणार आहेत. तर आज सवासणी जेवण आहे. कुलदेवीचा आनंदी आनंद आहे. आमची कुलदेवी रेणुका माता आहे, नांदेडची, माहूरची देवी. तर आषाढ महिना पण आहे. आषाढ महिना आहे तर मग तो करून टाकू म्हटलं. मग सवासणी जेवण आमच्याकडं करतात महिन्याभरामध्ये. आणि मी कबूल पण केलं होतं की मी म्हणजे देवीचं कलश मांडलेला 11 मंगळवार केले आणि 11 दुर्गा सप्तशती वाचल्या. तर दुर्गा सप्तशती वाचून झाल्यावरती मग आषाढ महिन्यामध्येच आता सवासणी जेवण घातलेलं आहे. तर कुलदेवीची पूजा करणं खूप महत्त्वाचं असतं. कारण माझ्या घरी मी स्वामींची सेवा, दत्ताची सेवा, शंकराची सेवा लहानपणीपासून आम्ही करत आलेलो आहे आणि आत्ता पण तेच चालू होतं. तर ते माझी फ्रेंड आली. फ्रेंड बोलली की देवीचं काय करता, मामाचं आणि मावशीचंच करता. मग देवीचं केलं मग चालू. मग दुर्गा सप्तशती वाचल्या आणि उपवास पण पकडलेले. आता सवासणी पण घालायच्या, ओटी पण भरली. मी आहे आणि माझी नंदेची नाते ही भाच्याची मुलगी. काय नाही, आपला कार्यक्रम असल्यावरती आपण खुश असतो ना. तर खुशी के हसू हे देवीचं रूप. अंबा माता. अंबा माता की जय. नमस्कार. अरे वा. ही आमची राणूबाई आहे. राणू आली बघत शोधते ती अशी. राणू लिहिलं ना की राणीच येतं कायम, म्हणून मग राणी आलं तिथं. तर काळी हळद आहे लावलेली झाड. तर ती येऊन बघून गेली. तिचा पण वाटा आहे आमच्या घरामध्ये. तिचं पण वास्तव्य आहे. तर आता मी देवांना आंघोळ घालतीये. सकाळपासून उठलेली, स्वयंपाक वगैरे करत टाईम झालेला. मग हळूहळू एक कामावरती आहे. तर मी बसून सगळ्यांना आंघोळ घालते. स्वामींना पण दररोज बसून घालते. आज असं थोडंसं घाई होती. सगळे कार्यक्रम अटेंड करायचे होते छोटे.
तयारी करायची होती म्हणून आहे ना हळूहळू अंघोळ चालू आहे. माझ्याकडेच असते अंघोळ. गणपती. ज्ञानेश्वरी चालू आहे, वाचन चालू आहे. तर मी ठेवले आहे तिथंच. दुर्गा सप्तशती पण आहे, पूजा मांडलेली आहे, कलश मांडलेला आहे देवीचा. तर मग ते पोळ्या करत होत्या ना, त्यांना बोलून घेतलं पटकन. म्हटलं आपण कुंकुमार्जन करून घेऊ. मग आम्ही कुंकुमार्जन करायला लागलेलो. गेला 15-20 मिनिट गेले त्याच्यामध्ये, पण करून घेतलं. मग ती सुनेला पण बोलवलं, तिने पण केलं, मग आम्ही दोघींनी पण करून घेतलं. तर मला आवडतं कुंकुमार्जन करायला देवीला. मी भरपूर वेळा केलेलं आहे, माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे. आणि असं पण करते, व्हिडिओ न काढता पण बऱ्याच वेळेला करते. आणि तेच कुंकू वापरते, ते लावते. देवीचा नैवेद्य आहे, पुरणपोळी स्वयंपाक होता, तर नैवेद्य दाखवला. हा स्वामींचा आणि देवांचा नैवेद्य आहे. बसलेले आहेत स्वामी, आता बाहेर बसलेले आहे. ही माझी वहिनी आहे, ती पण वहिनी आहे, ती पण वहिनी आहे. माझ्या वहिना फ्रेंड पण आहे, आम्ही बचत गट पण आहे आमचा. हे ब्लाऊज पीस नारळ ओटी बनवली आहे, याचं पॅकिंग बनवलं आहे. आता सवासणींचं पाद्य पूजन चालू आहे. पायाचे अंगठे धुवून पुसून काढायचं, पण ती वहिनी काय बोलली की पदराने पुसायचं. मग पदराने पुसून सगळ्यांचं. 7 जणी बसल्या होत्या. माझ्या 2 सुना नंतर बसल्या, मग भाचा सुना 2 जणी नंतर. मग अशा 9 सवासणी जेवल्या. काय रे बाबा? पूजा चालू आहे सर्वांची. थांब थोडंसं, ओरडू नको. ही आमची छोटी लक्ष्मी माता आहे, तिचं पण पाद्यपूजन चालू आहे. ती पण देवीच्या रूपात आलेली. जसं आपण देवींना बोलवतो ना, तसं मी सवासणींना पण आमंत्रित केलेलं. माझी गुरुबहिणीला आमंत्रित केलेलं, माझ्या गुरुपत्नीला आमंत्रित केलेलं, परत अजून देवीला आमंत्रित केलेलं. तर ते जेव्हा मी यांना हळदी कुंकू लावत होते ना, तर साक्षात ते देवीचे रूपच दिसत होते प्रत्येकजण. ही माझी मुलगी आहे, तिचं घरून काम चालू होतं, होमवर्क. ती पण आले, तिला बोलवलं, जवळच आहे. नातू आहे माझा. जेवायला बसले, जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. मी पण बसले. हा आमचा सोने आहे, त्याचे कडी आंबट आहे, नाहीतर तो बसत नाही असं शांत. इकडं मग अग्निपूजा केली आहे. अग्निपूजामधून म्हणजे अग्नी प्रज्वलित केला, हळद कुंकू वाहिली आणि त्याच्यामध्ये ना नैवेद्य दिला. म्हणजे असं भोग म्हणतो ना आपण, भोग दिलेला, देवीला दिलेला. मग मी इकडं नैवेद्य, इकडं तिकडं नैवेद्य नाही ठेवत असं आपण बनवून ठेवतो तसं. मी अग्नी बनवते, होम बनवते, मिनी होम. आणि होममध्येच छोटं हे देते, भोजनाचे घास भरवते, म्हणजे देवांचं नाव घेऊन. तर अशा पद्धतीने मी नैवेद्य देते किंवा मग जेवण जे करवते त्यांना.
जेवायला बसलेले आहेत सगळे. दोन चार दिवस झालेली मंगळवारी होता ना, तर आज शनिवार आहे. तर मी गावी आलेली आहे. गावी बसून मी आता बोलतीये व्हिडिओमध्ये. बाजूनी कावळे चिमण्यांचा आवाज येतोय. तर ओटी भरण चालू आहे. शृंगार आहे आणि ब्लाऊज पीस नारळ आहे. तर हसत होते ओटी. म्हटलं व्हिडिओमध्ये घ्या हिची ओटी. मुलगी आहे माझी. ओटी घ्या व्हिडिओमध्ये. म्हणती ओटी तर आहे ना असं. तर ते ओटी भरण केलेलं आहे तिचं. ही पण मुलगीच आहे माझी. काकू काकू म्हणत असते आणि खूप प्रेम लावते. साखरेपेक्षा पण गोड आहे. तिची पण ओटी भरली. ही पण मुलगीच माझी. माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी आहे. आम्ही जवळच राहतो. माझी मोठी बहीण आहे ना 1 नंबरची आणि मी 7 नंबरची. आम्ही 5 जणी बहिणी, 2 भाऊ. तर 1 नंबर बहिणीची मुलगी आहे. ही वहिनी आमची. ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे. जेवण झालं आहे. हळदी कुंकू लावून ओटी भरा. हा पारंपरिक म्हणा किंवा मग संस्कारित म्हणा किंवा मग रीतिरिवाजाप्रमाणे म्हणा किंवा देवीचा आपल्यावरती आशीर्वाद म्हणून म्हणा असं. तर असे छोटे छोटे कार्यक्रम आपल्याला करावे लागतात. तर मग आपलं सगळं व्यवस्थित चालतं. घर, संसार, मागची पिढी. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. कमेंट करा, लाईक करा. अशा प्रकारे सवासणीचा कार्यक्रम केला. बाय बाय.